थोडो हातभार लावपाक लागून शेतकारांक थोडीशी मदत म्हणून हो प्रोग्राम आयोजीत केल्लो आसा। हांव सगळ्यांक वेलकम करता। तशेंच हांव मागता आमच्या सकाराम शिरोडकरा कडेन आमचो पंच मेंबर ताणें तुमचे सगळ्यांचे वेलकम करचें। बंद करता त्यो बरो दीस दिवं सगळ्यांक। आयज आमी बिया आनी सारे वाटपाक हांगासर सगळे उपस्थित जाल्ले आसा। बरें दिसता की दर वर्सा आमची शेतकारांची जी संख्या आसा ती वाडत आसा आनी जी शेतां लायन आसतना फेरली गेली ती पासून लावपाक हांगा स्टार्ट केल्ली आसा। ही एक बरी गजाल। हांव सगळ्यांत पयलीं आमचे लाडके MLA श्री मायकल लोबो सराचें स्वागत करता। स्वागत आहा सगळ्यांचें। तशेंच आमचे गांवचे सरपंच श्री रोशन रेडकर तेंचें बी हांव स्वागत करता। आमची पंचायतीची डेप्युटी सरपंच मॅडम सुषमा नागवेकर तेंचें बी हांव स्वागत करता। म्हाजे कलीग विनंती मोरोजकर, अनिकेत शिरोडकर, जुलियस डिसुजा तेंचे सगळ्यांचे हांव स्वागत करता। तशेंच आमचे एक्स सरपंच श्री कृष्णा नागवेकर आनी राजेश मोरोजकर तेंचे बी हांव स्वागत करता। आमचे गांवचे शेतकार आनी सगळे ग्रामस्थ तुमचे सगळ्यांचे हांव स्वागत करता। तशेंच मिडिया तुमचे बी हांव स्वागत करता। थँक्यू। थँक्यू बाब सकारान। आता हांव मागता आमचो शेतकार भाव बाब गुरुदास मालवणकर याने एक दोन उतरां सांगची। श्री गणेशाक नमस्कार। आमचे नामनेचे डायनामिक फोरसायटिक कलंगूट मतदारसंघाचे बिलावड MLA मायकल लोबो, सरपंच ऑपरेशन, डेप्युटी सरपंच, पंचायत मेंबर्स, मीडिया पर्सन्स आणि माझ्या शेतकार भावा बंधूंनो, म्हाका खोशी दिसता की आज पंचायत फुडाकार घेवन शेतकाऱ्यांक बिया आनी साडे हांगासर वाडटा पळय। सर्वप्रथम हांव कॉंग्रॅच्युलेट करता आमचे बाप सरपंच तशेंच पंचायत हांकां, कित्याक विशेष फुडाकार घेवन बिसायड एडमिनिस्ट्रेशन वर्क इज प्रोसिडींग टुवर्ड्स द सोशल वर्क। परत आमच्या MLAच्या पावलार पावल ठेवन तेकाय बी दिसता गांवांत शेतकरी वाडचे हो उद्देश समोर ठेवन शेतकाऱ्यांक जो आपले कडसून जाता ती मदत म्हणून सारे तशेंच बिया वाटपाचें तिणें काम सुरू केलां। त्या शिवाय आपले फेलो फ्रेंड्स मे बी KDR एंड अदर्स सोशल एक्टिविटी त्यांनी स्टार्ट केल्ल्यो आसात। मे बी चतुर्थीची स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, आकाश कंदील एक्सेट्रा एक्सेट्रा। आणि ह्या त्याच्या सोशल ऍक्टिव्हिटी मधून विशेष तो त्याची पंचायत तसेच त्याचे ग्रुप तुमचे कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल, कंटिन्यू द गुड वर्क। भावानो, पंचायतीक दिसता की आपल्या पंचायती मेंबरांक सगळ्यांची शेतां करची शेती वाडची म्हणून, MLA दिसता आपले कॉन्स्टिट्युएन्सी सगळी शेती वाडची म्हणून, सरकाराकूय दिसता सगळ्यांनी शेतां करची म्हणून प्रत्येक क्षेत्रात आपापल्या परीने त्यांची मदत चालू आसा। पंचायत लेवलार पंचायत मदत करता, MLAच्या लेवलार MLA आपली मदत करता, बियाणे दिवपाक म्हणा किंवा शेतां वळपाक म्हणा तशीच इतर कामां सरकार पातळीचेर सरकारी खुबशी मदत अवेलेबल आसा। फक्त आमकां ती घेवपाक कळपाक जाय आनी घेवपाक जाय। उद्देश इतलोच की शेती वाडची, पूण नो डाउट हिशेब करणारे आसा तांकां शेतापेक्षा खर्च सुबेज लागता आणि तो खर्चाचो हिशेब केल्या नंतर तांकां दिसता बाबा याच्यापेक्षा आमी इतके हाडून खाल्लेले बरें, ते सवाय पडटा म्हणून। पूण स्वताचें जे पीक आसा, स्वताचें जे उत्पन्न आसा दॅट इज ऑर्गॅनिक, मोर इम्पॉर्टंट आमकां कितें आमचे हेल्थ काय पयशे। हांव वर्सभर म्हाजे शेताचे भात जेयता आनी म्हाका असो अनुभव येयला, म्हाजे कडेन अशे लोक पावल्यात तुमचे कडेन ऑर्गॅनिक रायस आहा काय म्हणून विचारपाक। ऑर्गॅनिक रायस इज इम्पॉर्टंट आरोग्याच्या बाबतींत, तो इम्पॉर्टंट। जरी खर्च जालो जाल्यार खर्चापेक्षा आमचे आरोग्य खूब इम्पॉर्टंट आसता। म्हणून आरोग्याची काळजी घेतलो जाल्यार शक्यतो हांव सगळ्या आमच्या शेतकरी बांधवांक रिक्वेस्ट करता, तुमचे कडेन अशे कोर्स बी आसा जाल्यार भेंडे लायात,
घोसाळी लायात दुधी लायात भाजी लायात घरची भाजी ती आणि तितून काय प्रिझर्वेटिव्ह ना एसिडीक असेल ना आमकां एक विश्वास आहा हे आमचे बरें पीक आसा म्हणून नॉट ऑर्गॅनिक म्हणून आणि ते खावपाकूय आमकां उमेद दिसता आनी आमच्या कश्टाचे आसता तुम्ही सगळे हे करतल्यात अशें म्हणून हांव मानता आणि विशेष करून कॉंग्रॅच्युलेट करता पंचायत ह्या आजच्या त्यांच्या कार्यक्रमाक बिफोर कन्क्लुडिंग फाल्यां 18 जून रेव्होल्युशन डे आणि ह्याच दिसा एका आमच्या डायनामिक मनशाचोय बर्थडे आजून हांव सगळ्या शेतकारांच्या वतीन देवा कडेन प्रार्थना करता देवान तांकां लॉंग लायफ दिवचें बरें आरोग्य दिवचें सगळ्या प्रकारचे सुख समाधान शांती आनंद प्राप्ती आणि लॉंग लायफ दिवन अशीच लोकांची सेवा करून घेवची none other than Michael Lobo. Thanks to one. थँक्यू गुप्ता सर. आता मागता आमची गावची बहीण शेतकार बहीण बाप मेरी त्याला दोन उतरां सांगची. पहिले स्वाती राव म्हणटा देव बरें करूं म्हणटा आमच्या रोशन आणि मायकल सर सगळ्या शेतकारांक फुडें काडून वावर करूंक आमकां फुडें काडटा आनी तेच बरोबर आमकां भात आनी सारें दिवन आमचो वावर फुडें व्हरता तो. कोण शेतां करिनात पळय तेंच्यांनी पासून फुडें सरोन आपल्या शेताचो वावर फुडें करचो आनी सदांच शेतान रोंपे भाजी बा लावची. कोण म्हणटा ही भाजी खावचें न्हू ही हें घालतात इंजेक्शनां तोपतात आनी हें करतात तें करतात तें आमी आतां डावट आमचो क्लियर करून आमी शेतांनी वावर करचो. देव बरें करून. आता आमचो गांवचो सरपंच तुमकां मार्गदर्शन करतलो. आजच्या ह्या फर्टिलायझर तसेच सीड्स डिस्ट्रीब्युशनाक आमच्या मदीं आसा आमचो आमदार बाब मायकल लोबो तसेच माझी डेप्युटी सरपंच बाय सुषमा नागवेकर माझे कलिग्स सकाराम अनिकेत तसोच जुलियस तसेच विनंती मोरजकर एक्स सरपंच श्रीकृष्णा राजेश आमचो सेक्रेटरी बाब रघुवीर बागकर आणि तसेच मी माझ्या शेतकार भावांनो आनी भयणांनो खोशी भोगता. एक्चुअली लास्ट इयर आमचो जो वॉल्यूम आसलो पळय तो 100च्या सकयल आसलो हे फावटी 100च्या वयर पावल्लो आसा. सो तुमकां क्लॅपां मारची. आनी तशेंच गुरुदास सरान सांगला त्या वतीन पंचायतीन खुबश्यो एक्टिविटीज केल्यो म्हणटा पळय त्यो आमी केल्यो पूण तो आमकां आधार आनी आमचो बॅकबोन म्हणटा तो आमचो मायकल लोबो तो नासलो जाल्यार आमची कामाच जावची नासली. अशेंच तुमी लोकांनी फुडें शेतां लायत रावची. नागेकारांचो वांटो म्हाका दिसता बरो व्हडलो आसा. हडफडकार खंय तरी आमी फाटीं उरता. एक रिक्वेस्ट करता हडफडकारांक तुमकां दिसता आमी पंचायत कमी पडटा जाल्यार तुमी आमकां सांगचें आमी खंयसरूय तुमकां हेल्प करपाक रेडी आसा. जर तर तो दिसता तुमकां फायनान्शियली जर मातसो जायना करपाक तुमी तुमच्या वॉर्ड मेंबराकूय सांगू येता जावं पंचायतीकूय सांगू येता. एक लेटर सुद्दां दिवं येता तुमी बाबा आमकां आदार करचो म्हणून हे शेतां लावपाक. आमी पंचायत आतां कितकी वर्सां जालीं बियां वाडटा पण खंय तरी आमचे लोक फाटीं सरता. एक प्रॉब्लम आनी एक आसा जो आमच्या हडफडकारांक सदांच हे जाता तो जावन आसा खारसाणीचो. आमकां अरेबियन सी डायरेक्ट लागता आनी तितूनसून हायटायड जेन्ना जाता पळय तेन्ना उदीक सगळ्यांच्या शेतांनी वयता. आदी सगळे लोक एक्चुअली शेतां लायताले पण ती शेतां लावनूय खर्च करून पयसो ती शेतां पाड जाताली. सो हांव आमच्या कन्सर्न मंत्र्यांक सांगूंक सोदता मातसो आमकां ज्यो न्हंयोचे फाट पळय जे फुटलेले आसा ते बांदपाक आदार करचो जेणे करून आमच्या शेतकाऱ्यांचो प्रॉब्लेम सुटावो जातलो. मायकल आमच्या सायडीसून सगळी पेपरां आमी जी रेझोल्युशनां पास हे करता पळय फॉर्ड करता पळय ती मायकल आपल्या सायडीसून ट्राय करता पूण तेजो एस्टिमेट सुबेज जाल्ल्या कारणान ती मातशी खंय तरी उरता. सो सरकाराक एकूच रिक्वेस्ट आमच्या शेतकाऱ्यांक चड करून आमच्या हडफडच्या तांकांय इन फ्युचर ही शेतां लावपाक खंयसर तरी आदार करचो. आनी लोकांकूय शेतकारांक एक सांगपाक सोदता जी आमी आयज बियां वाडटा ती जाता तितकी बेगीनूच लाया जेणे करून जेन्ना शेत कापणी आसता पळय ते शेत एकदांच येता आनी ते कंटिन्यूस सगळ्यांची कापीत वयता. तुमी कितें करता आयज बियां व्हरतात 15-20 दिसांनी मागीर लावपाक वयता ती शेतां मागीर ती उरता आनी मागीर ती परत कापपाक परतून मिशीन मेळपाक त्रास जाता. सो तुमकां एक रिक्वेस्ट जाता ती व्हरोन बेगीनूच लावची जेणे करून ताका कापण्याकूय त्रास जावचो न्हू. इतकेंच सांगून तुमी सगळ्यांनी ह्या
सोयीचो लाभ घेतल्या बद्दल तुमकां सगळ्यांक काळजांसून देव बरें करूं म्हणटा आनी मायकलाकूय चडांत चड देव करूं म्हणटा आनी तेकाय देवान बरी सद्बुद्धी आनी आरोग्य दिवचें अशेंच आमकां हडफडकार नागेकारांक हेल्प करपाक आनी तो सदांच आधार स्तंभ जाल्लो आहा आमचो आरपोरकारांचो. सो तेकाय देव बरें करूं म्हणटा. थँक्यू. थँक्यू बाब सरपंच. आता आमचो मुखेली बाब सर मायकल लोबो तोय तुमकां मार्गदर्शन करतलो. मागता सराशीन 2 उतर सांगपाक. आरपोरा नागवा ग्रोईंग ग्रीन आयज बाब रोशन रेडकर, सुषमा नागवेकर, एक्स सरपंच बाब राजेश, आमचो श्रीकृष्णा, आमचे सगळे पंचायतीचे मेंबर्स, आमचे शेतकार भाव, प्रेस आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया. आरपोरा नागवा ग्रोईंग ग्रीन इन द फील्ड्स आंकडो ह्या वर्सा खंय वाडलाय, एकदम बरी गजाल. म्हाका दिसता जे काम आमी 12 वर्सां पयलीं सुरवात केल्ली ते पंचायतीन फुडें येल्ले आहा आनी बाब रोशन रेडकर, राजेश आनी तेजे आख्खे वांगडी हे काम एव्हरी इयर व्हरता. हार्वेस्टिंग मशीन फ्री मेवता, बी मेवता, सारें मेवता. मातशें आमचे शेतकारांनी शेतान देंवपाचो प्रयत्न करपाची गरज आहा. म्हणजे द यंगर जनरेशन, आय एम टॉकिंग अबाउट द किड्स. जितके शेतकार आहा हिंगा तेंचे भुरग्यांक तुमी संवय करा शेतान देंवपाची. शेतान तेणी पांये घालपाकूच जाय, नाजाल्यार फुडें शेत जावचें ना. तर भुरगीं आयज शेतान देवना, मातशें तरी काम करपाक तांकां संवय जायना शेताची, जाल्यार फुडें शेतां लावपी कोण आसचें. आनी गोंयान शेतां लावपी लोक कमी जायत गेल्ले आहा. म्हणजे आमच्यो ग्रँड पेरंट्स शेतां लायतालीं, डॅडी मामी लायताले, आतां भुरगीं लावंक सोदिना. भुरग्यांक व्हायट कॉलर्ड जॉब जाय. खंय तरी सरकाराचे वाटेनूय आमी फाटीं उरलेले आहा. आमी स्कीम अनाउन्स करता, आमी सबसिडी अनाउन्स करता आनी थिंगा तेजे फुडें आनीक कोण काम करिना. देर आर व्हेरी फ्यू ऑफिसर्स इन एग्रीकल्चर डिपार्टमेंट हू आर वर्किंग एंड मोस्ट ऑफ देम आर नॉट वर्किंग. ते खाली ऑफिसानूच बसून रावंक सोदता. आनी प्रोत्साहन दिवपाक म्हणजे आमच्या भुरग्यांक फुडें काडपाक कोण ना. हिंगासर प्रयत्न चालू आहा. सगळे वॉर्ड मेंबर जे हिंगा आहा, सरपंच आहा, तो प्रयत्न करता की तुम्ही शेत लाया, आमी तुमकां सगळे वस्तू दिता. ट्रॅक्टर हाडलो जाल्यार ट्रॅक्टराचो ड्रायव्हर ना. हिंगा आनी एक क्वेश्चन म्हाका की ट्रॅक्टराचो ड्रायव्हर मेळना. म्हणजे स्किल्ड ड्रायव्हर जो जागो पडटा तो मेळना. आनी जो तर कोणाक हो ट्रॅक्टराची आधार जाय, तुम्ही रोशनाक सांगा, म्हाकाय सांगा. वी विल पे दॅट मनी. वी वॉन्ट यू टू कल्टिवेट. म्हणजे कल्टिवेशन ऑफ दीस fields are very very important. आधी आम्ही पळयताले, आम्ही भुरगे आसतना सगळी शेतां लायताले. पार्रा आमच्या गावान 35% पावल्ले, आम्ही 65 परत येला. ते सगळे फार्मरांक घरांसून तेंचे घरान वचून आमचे वॉर्ड मेंबरांनी सांगून तांकां अंडरस्टँड करून तेंच्या भुरग्यांक शेतान देंवयल्ले. अशें म्हाका दिसता गोंयभर जावपाची गरज आहा. क्रांती येवपाची गरज आहा, रेव्होल्युशन येवपाची गरज आहा इन एग्रीकल्चर. आनी एग्रीकल्चर जेन्ना आमी लायता, म्हाका दिसता कितलीशींच वर्सां खूब जाणांनी उकडे तांदूळ जेवपाक सोडलेले सुरय चालू केले. म्हणजे ते बाजारांतले हाडटाले आनी जेयताले. इवन आमी बंद केले. आतां गेली 10 वर्सां जालीं बंद केले. आनी 10 वर्सां आमचे ओन भात आमी पिकयता आनी आमी ते खाता. आनी म्हाका दिसता हे सगळ्यांनी करपाची गरज आहा. आनी हितून आमचे यंगस्टर्स येवपाक जाय. यंगस्टर्स, यूथ, चेडे तशी चेडवां, हे जो तर आमी शेतान हाडिना आनी तांकां सांगिना की तुमी शेत लावपाक कशें लायता ते तुमी पळया. तुमी शेतान देवा, मातशें काम करात. चड काम करपाची गरज ना. आतां सगळे मेकनायज जाल्ले आहा. वेदर इट इज ट्रॅक्टर, वेदर इट इज हार्वेस्टर, पूण मातशें काम शेतान करचें पडटा.
जे कितें दुसरे बीड्स येतात ते काडचे पडटात ते तेंकां तर शिकयता आमी दाखयत तेंकां आनी तेंकां एक तेजो मोग दाखयत की शेत लायत जाल्यार तुमकां घरा लागीं बरें रायस मेवतलो व्हेजिटेबल्स मेवतले हे आमी तेंकां तेंचे मनान घालीत. इट इज ऑल्सो अ बिझनस. म्हणजे शेतान एग्रीकल्चरान खूब पयशे करूंक शकता आमी पयल्ले आहा कांय शेतकार अशे आहा महाराष्ट्रान की तेंच्यांनी खूब पयशे केल्ले आहा शेतांचेर आनी ते म्हाका दिसता आमी शिकपाची गरज आहा. आमी कितले बरे व्हायट कॉलर जॉब्सान आसुनी बिझनसान आसुनी पूण थोडो टायम शेतान दिवप भुरग्यांनी हे इम्पॉर्टंट आहा. तेन्नाच जनरेशन नेक्स्ट will continue agriculture in the state of Goa. And I am very much thankful to the entire Panchayat group over here and all the farmers je tumhi fudakar घेतला Arpara Nagwa growing green in the paddy. Thank you very much. आता वोट ऑफ थँक्स आमचो बाप जुलियस दितलो. आयज आमचो प्रोग्राम आरपरा नागवा विलेज पंचायतीन घडोवन हाडला जो डिस्ट्रीब्युशन ऑफ मॅन्युअर अँड सीड्स विथ द हँड्स ऑफ मायकल लोबो. तुम्ही सगळे लोक हांगा व्हडा संख्येन हाजीर जाले म्हणून हांव तुमकां सगळ्यांक देव बरें करूं म्हणटा. तशेंच आमचे प्रेस मिडिया आमचो आयचो प्रोग्राम कवरेज करतात तांकांय देव बरें करूं. आणि आमचे विलेज पंचायत आरपोरा नागवाचे स्टाफ जे हो आयचो सगळो अरेंजमेंट केला तांकांय सगळ्यांक देव बरें करूं. आणि सर मायकल ओबो जो आपलो टायम काडून हांगा हाजीर जाला ताकाय देव बरें करूं. थँक्यू. सगळ्यांनी मागता टोकन दिल्या पळय त्या प्रमाणे येवपाचे. टोकन नंबर 1, 2, 3 सगळे लायनीन येवात गर्दी करूं नाका. जालें कोण उबार जालो ठीक आहे तिची गाडी टोकन नंबर 2 Yes, yes. Sir, yo. Tu yo. Tu yo, mta. Please come. Yo, yo. Ora. ग्रुप घेऊया. सगळे शेतकरी इकडे या. चल पुढे तो हो पुढे दोरून गेला. पुढे गर्दी करची न्हू. नंबर वायज येवचे. सगळ्यांक नंबर दिल्ले आसा. 1, 2 लायन सुद्धा केल्या उपरांत 1, 2 जालो 3 नंबर 4 नंबर 1, 2, 3 पहिला मेरी नंबर 5 नंबर 6 7 फटा नंबर 2
नंबर 8 नंबर 9 नंबर 10 11 12 12 नंबर 12